प्रकारची एक व्यवस्था आहे आणि मग त्याची जाणीव करण्यासाठी खरं तर हे अन्नत्याग आंदोलन आपण करतोय. 2.5 वर्षापूर्वी शिंदे सरकारच्या काळात पण आपण सत्तेमध्ये होतो, आता सत्तेत नाही आहात. तर या कंडिशनला सरकारच्या 2.5 वर्ष आणि आताच्या कारभारावरती तुम्ही समाधानी आहात काय? नाही, बिलकुलच नाही. खरं तर शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलं, नवीन मंत्रालय दिव्यांगांना दिलं, पण त्याच्यासाठी तरतूद मात्र काही ठेवली नाही. 1400 कोटीची तरतूद ठेवली, त्यातले 1200 कोटी रुपये हे फक्त पगारासाठी खर्च होतं आणि 1 ते 1 करोडच्या जवळपास दिव्यांगासाठी फक्त 200 कोटीची आहे. त्याच्यात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे. म्हणजे 16च्या कायद्यानुसार 5% निधी हा राज्य सरकारनं राखीव ठेवला पाहिजे, म्हणजे 25,000 कोटी ठेवले पाहिजे. ते पण ठेवत नाही. म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन करून नाही चालेल. त्यासाठी निधीची तरतूद असल्याशिवाय त्या दिव्यांग मंत्रालयाला अर्थ उरणार नाही. तर मानधन जर पाहिलं तर बाकी राज्यामध्ये 4,000 आहे आणि इथं फक्त 1400-1500 भेटतं आणि ते सुद्धा 4-4 महिने भेटत नाही. केंद्र सरकार फक्त 200 रुपये देतं कित्येक वर्षापासून. म्हणजे इंदिरा गांधीपासूनचे हे 200 केंद्र सरकारनं अजून बदलवलेच नाही, ते तेवढेच आहे. नाव दिलं मोदी सरकारनं दिव्यांग, पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही. माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे, श्रममूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे. इथं श्रमावर जो जगतं, श्रम करून जगतं तो मरतं आणि अडचणीत असणाऱ्या माणसासाठी सरकार धावून येत नाही आणि मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं होतं आहे. आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या 34 वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीला म्हणून आत्महत्या केली आहे. ज्या पद्धतीने आज अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनमध्ये जे विषय होत आहेत आपण त्या सभागृहाला संबोधित केलेल्या आहेत, काय एकंदरीत परिस्थिती वाटते? विषय भरकटत आहेत का? भरकटण्याची व्यवस्था आहे. एकतर मीडिया आणि राज्यकर्ते हेही त्याला तेवढेच दोषी आहे. मला एक सांगा, कबर नको आहे, नाही आहे, हे ठीक आहे, मान्य आहे, पण त्या कबरच्या याच्यामध्ये आमचा शेतकरी किती मरत आहे. जेवढं औरंगजेबानं कापले नाही तेवढे जास्त तर धोरणानं कापले ना. 3.5 लाख शेतकरी मेला. आत्ता दर वर्षाला जर आपण एकंदरीत युवकांची आणि शेतकऱ्याची आत्महत्या जर पाहिल्या तर ते किमान वर्षाकाठी आम्ही 50 ते 60 हजारावर जातो. एवढ्या आत्महत्येसमोर जातात, ज्यांना जीवन असहाय्य होते. मग तुमच्या धोरणामुळे लोक मरत असेल तर तुम्ही काय औरंगजेबापेक्षा काही कमी आहे का? त्यांनी तलवारीच्या टोकावर मारलं, तुम्ही लेखणीच्या आधारावर त्या बजेटमधून कापत असाल. म्हणून महात्मा फुलेनं म्हटलं होतं का कलम कसाही आहे. ही लोक कलमीनं मारतात लोकांना. एक चांगला निर्णय नाही. आता तुम्ही कांद्याचे अधिक पुन्हा प्रॉब्लेम होणार आहे. तुमच्या सोयाबीनचे हाल झालेच, धानाचे हाल झालेच. शेतकऱ्याला काय चांगलं दिलं एखादं सांगावं. एक गोष्ट सांगा की युवकांसाठी चांगला कार्यक्रम या देशानं दिला, या राज्यानं दिला. एखादा चांगला कार्यक्रम मजुरांसाठी, दिव्यांगांसाठी. तुम्ही एक सांगा, एका घरी 4-4 दिव्यांग असणाऱ्या लोकांचं कसं जगत असेल? पाहिलं का सरकारनं कधी? तुमचे कॅमेरे तिकडे पण गेले पाहिजे. आमची विनंती आहे का तुम्ही औरंगजेबाची कबर दाखवा, काही हरकत नाही, पण तुमचा त्या टी व्हीमधला किती भाग हा सामान्य माणसासाठी, कष्ट करणाऱ्यांसाठी द्यावं याची आचारसंहिता कॅमेऱ्यांनी न्यूज चॅनलने पण ठरवली पाहिजे, मीडियाने ठरवली पाहिजे ना. आज आम्ही सांगतोयच का राज्यकर्ते तर आम्हाला घेऊनच जातं, जिथं न्यायचं आहे तिथं घेऊन जातं आहे, पण मीडियाने सुद्धा मला वाटते या सगळ्या गोष्टीचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. इथं मानधन नाही आहे 4 महिन्यापासून दिव्यांगांना. कसा जगत असेल ज्याला 2 पाय नाही आहे, ज्याला 2 डोळे नाही आहे, जो या मानधनाशिवाय जगूच शकत नाही. त्याचं जगणं पाहिलं का कधी आपण? हे मजूर जे शेतमजुरावर MRGSमध्ये मजुरी काम करतं, 5 महिन्यापासून पैसे नाही आले, केंद्रानं पैसेच दिले नाही आणि या बजेटमध्ये MRGSवर निधीची तरतूदच नाही आहे. काम कष्ट करून 12 घंटे काम करणाऱ्यांना तुम्ही पैसे देत नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला देता, ठीक आहे, तिची तरतूद करता, ठीक आहे, पण तो कष्ट करतं त्याला मजुरी देत नाही. सरकारी कामावर जो येतं रोज 12 घंटे काम करतो त्याला 5 महिन्यापासून पगार नाही, मानधन नाही हवं. कधी कॅमेरे गेले का तिकडे? कधी सरकारनं विचार केला का? या सगळ्या गोष्टी संसदेमध्ये किंवा आम्ही पाहतो विधानसभेमध्ये कोणी आवाज उठवलेला दिसतं का? सांगा. ही अशी भयानक स्थिती आहे आणि म्हणून आम्ही अन्नत्याग करतोय.
तुमचं अन्नत्याग आंदोलन आता नेमकं ठरवणार. आम्ही 2 वाजता आमची एक बैठक आहे राज्य कार्यकारिणीची आणि त्यामध्ये पुढचं आंदोलन कसं करायचं ते आम्ही ठरवू. मग एक शेवटचा प्रश्न आहे, ना उकरून काढून नेमकं काय साध्य करायचं आहे? दोनही मुद्द्यामध्ये या देशाचं राज्याचं भलं आहे असं वाटतं का? म्हणजे कोणाचं समजून सांगावं का? कबरीची बेकबर केली आणि दिशा सालेंच्या ह्याच्यामध्ये आम्ही किती काही अंदर गेलो तर किती लोकांचा फायदा होईल, किती लोकांना त्याचा मला वाटते कुठल्या गोष्टीसाठी राज्यकर्त्यानं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावं. किती दुःखाची गोष्ट आहे. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात गृहमंत्र्याच्या मतदारसंघात दंगल होतं. शर्मिंदा नाही वाटत, याची तर शरम वाटायला पाहिजे. याची शरम वाटत नाही. आणि दंगल झाल्यानंतर कारवाईचे तुम्ही शस्त्र बाहेर करताय, थोडी तरी शरम वाटली पाहिजे. किमान नाही पूर्ण राजीनामा तर 2 दिवसासाठी तरी दिला पाहिजे. त्याची खंत व्यक्त केली पाहिजे. खंत व्यक्त करत नाही. महाराष्ट्राचा सोडा, तुम्ही तुमच्या मतदारसंघातली दंगल रोखू शकले नाही. म्हणजे जिथं पाणी भेटतं, जिथं विहीर आहे त्याच ग्राहकाला, त्याच माणसाला पाणी भेटत नाही तर महाराष्ट्राला पाजणार कधी तुम्ही? थोडी लाज लज्जा ठेवली पाहिजे का नाही पाहिजे? किमान मुख्यमंत्र्यांनी म्हणायला पाहिजे का हां मी 2 दिवस माझ्या खुर्चीपासून दूर राहतो, याचं मला शल्य आहे असं सरकार. आणि मग त्याचंच तुम्ही राजकारण करून पुन्हा आपल्या माथी ते कसं भेटन, मतांत रूपांतर कसं होईल. दुःखापेक्षा तुम्हाला राजकारण करणं अधिक चांगलं वाटतं. कबरीपेक्षा तुम्हाला महत्त्वाचं काय, याच्याहून मी अधिक जास्त कशा पद्धतीनं मतात रूपांतर करेन, ह्या भावना आहे तुमच्या. कोणी काँग्रेस असू दे का BJP असू दे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.